हॅलो, आज बनवलेत उपवासाचे काप। आता उपवासाच्या दिवशी पण आपण काहीतरी छान चटपटीत खाऊ शकतो। तर इथे मी घेतलेलं एक रताळ छान स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि असे उभे त्याचे काप करून घेतलेले आहेत। थोडेसे जाडसरच काप केलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल चकत्या करू शकता, पण तसं केलं तर काप भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी असे उभे काप केलेले आहेत। आता यामध्ये काही मसाले घालणार आहेत। त्यामध्ये लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आमचूर पावडर घातलेले आहेत। हे सुरुवातीला आधी छान मिक्स करून घेतलं, म्हणजे नंतर पण कापाला लावलं की सगळीकडे एकसारखा मसाला लागतो। आता हे सगळी मसाला आपण ह्या कापावर घालून घ्यायचा। अगदी थोडासा मी ठेवलेला आहे। हा मसाला आता सगळीकडे कापांना व्यवस्थित छान लावून घ्यायचा आहे। जर लाल तिखट खात नसाल, हे लाल तिखट प्लेन आहे, याच्यामध्ये इतर कुठलेही मसाले नाहीये, पण हे सुद्धा जरी खात नसाल तर तुम्ही सरळ हिरवी मिरची आणि जिरे यांचं वाटण करून लावू शकता। आता हे अशा प्रकारे छान ठेवून द्यायचे आहेत। एक 4-5 मिनिट मॅरिनेट करू द्यायचे आहेत। खूप जास्त वेळ ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याला पाणी सुटतं। इथे मी घेतलेलं आहे वरईचं पीठ। मगाशी जो थोडासा मसाला ठेवला तो मी आता यामध्ये घालणार आहे, म्हणजे अगदी वरच्या कोटिंगला सुद्धा छान एकसारखी छान टेस्ट येईल मसाल्याची। हे मिक्स करून घेतलं। आता हे मॅरिनेट केलेले काप आहेत, हे या वरईच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। जास्तीचं पीठ असेल ते असं हाताने झटकून घ्यायचं आहे। इथे जर आता वरईचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऐवजी राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता, शिंगाड्याचं पीठ वापरू शकता, किंवा तुम्ही सरळ वरई घरी थोडीच गरम करायची हलकीच आणि मिक्सरला फिरवून त्याचा बारीक रवा करून घ्यायचा, म्हणजे अगदी भरड करून घ्यायची खूप जास्त पीठ करण्यापेक्षा। तसंही तुम्ही करू शकता। माझ्याकडे हे वरईचं पीठ आहे म्हणून मी हे वरईचं पीठ वापरलेलं आहे। आता तवा ऑलरेडी गरम करत ठेवलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलं। हे उपवासाचे काप आहेत त्यामुळे मी तुपावर भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता। आता वरईच्या पिठात घोळलेले हे काप आता तव्यावर पूर्ण पसरून घ्यायचे सगळीकडे व्यवस्थित छान, आणि त्यावर पुन्हा थोडंसं मी तूप घातलेलं आहे। तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे। कापे भाजत असताना गॅस सुरुवातीला मोठा करून घ्यायचा, तवा गरम करून घ्यायचा, त्यानंतर मध्यम गॅसवरच हे काप भाजायचे आहेत। त्यानंतर एक बाजू भाजली की आता हे आपण सगळे काप उलटवून घेणार आहे, म्हणजे आपण खालच्या बाजूने पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। रताळ्याचे काप भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। 7-8 मिनिटांनंतर हे असे मी फोर्कने प्रेस करून बघितलेले आहेत। छान दिसतात हे शिजले तसे। तुम्ही नाईफने वगैरे चेक करू शकता। तर उपवासाचे हे रताळ्याचे काप तुम्हाला नक्की आवडले असतील, त्यामुळे अशाच अनेक नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।